एक आनंदाची बातमी, आनंदाचा क्षण या ठिकाणी सांगण्याचं मला पुण्य लाभलंय आणि ते म्हणजे आपण गेली 2 दिवस, दीड दिवस सातत्याने एक महाराष्ट्रावर एक बातमी धडकली। मला स्वतःला इंद्रजीत सावंत यांनी संपर्क करून याची माहिती सुद्धा दिली आणि ती म्हणजे शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार लंडनमध्ये आज दुपारी लिलावात निघणार होती। खरं तर काळ खूप कमी होता, वेळ कमी होता। या सगळ्या काल दुपार संध्याकाळपासून या सगळ्या कामाला, गतिविधीला आपण सुरुवात केली। मला माननीय मुख्यमंत्री महोदयांचे, विशेषतः देवेंद्रजींचं खूप अभिनंदन आणि धन्यवाद करायचे आहे की या सगळ्या गतीने व्यवस्था उभ्या करायच्या होत्या। कारण आज दुपारी 3 पर्यंत जर हा निर्णय झाला नसता तर एक शूर मराठा सरदार आणि महाराष्ट्राच्या किंबहुना देशाच्या इतिहासातली एक महत्त्वपूर्ण ऐसा ऐतिहासिक ऐवज, एक शस्त्र हे लिलावात कुठेतरी गेलं असतं। माननीय मुख्यमंत्र्यांनी शासकीय निर्णय तातडीने घेतला। सांस्कृतिक कार्य मंत्रालयाला सर्व आदेश दिले, संबंधित सर्व प्रक्रिया केल्या। आमचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांचंही मी अभिनंदन करतो की त्यांनी 3-3:30 पर्यंत माझ्याशी, मुख्यमंत्री महोदयांशी संपर्क करून तिथल्या दूतावासाशी संपर्क आम्ही केला। काही अडचणी समोर आल्या आणि मग आता आपण मध्यस्थामार्फत महाराष्ट्र सरकारने त्या बिडिंगमध्ये, त्या लिलावामध्ये आपण सहभाग घेतला आणि आज सांगायला आनंद वाटतो, शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची एक पाती तलवार अंदाजित 47,15,000 रुपये ते टॅक्स प्रमाणे वाढू शकतील। या 47,15,000 रुपयामध्ये सर्वात जास्त बोलीवर मध्यस्थाकरवी महाराष्ट्र सरकारने मिळवली। आपण सगळेच जण जाणता, छत्रपती शाहू महाराज यांनी रघुजी भोसले प्रथम यांची नियुक्ती त्या ठिकाणी केली, त्यांच्याकडे ती जबाबदारी दिली। 1695 ते 1755 नागपूरचं भोसले घराण्याची सुरुवात संस्थापक म्हणून तेव्हापासून सुरू झाली आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रघुजी भोसले यांचे शौर्य आणि युद्धनीती यावर प्रसन्न होऊन छत्रपती शाहू महाराजांनी सेना साहिब सुबा ही पदवी त्यांना दिली आणि जो पराक्रम रघुजी भोसले यांनी महाराजांनी दाखवला तो ओडिसा आणि बंगालपर्यंत नवाबाविरुद्ध लढाई लढून आपलं साम्राज्य तिथपर्यंत पोहोचवलं। त्यांच्या कारकिर्दीत चांदा, छत्तीसगड, संबळपूर इथपर्यंत वर्चस्व आपण प्रस्थापित केलं। दक्षिण भारतातील कुडप्पाचा नवाब, कर्नूलचा नवाब यांचा पराभव हे सुद्धा इतिहास तज्ञ सांगतात की रघुजी भोसले महाराज यांच्या पराक्रमाचाच हा भाग आणि म्हणून या दस्तावेजाला, या शस्त्राला, या वीरशस्त्राला भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असाधारण महत्त्व आहे। मुलेरी
घाटाची मूठ, एकधारी पाते सोन्याचे नक्षीकाम आणि पात्याच्या तळाशी त्या ठिकाणी श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहेब सुबा फिरंग, फिरंग म्हणजे तलवारीचा प्रकार आहे, हा देवनागरी लेख सोन्याच्या पानाने त्याच्यावर कोरलेला आहे. हे स्पष्ट करतं की याचा वापर, याची निर्मिती हा रघुजी भोसले महाराज यांनी किंवा यांच्या काळात झालेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्र हा शैलीची फिरंगी पद्धतीची तलवार, ज्याच्यावर मुलेरी मुठीवर सोन्याच्या पानाने कोफ्त नगरी नक्षी अशा स्वरूपाची ही तलवार आता आपल्या मध्यस्थाकरवी ताब्यात आलेली आहे. म्हणजे प्रक्रिया चालू झाली आहे, आपण लिलाव जिंकलेला आहे. याचा अजून ऐतिहासिक महत्त्वही आहे की बहुतांशी मध्ययुगीन मराठा शस्त्रांची कमी अथवा अजिबात नसलेली नक्षीकामं आणि शस्त्रावरील निर्माणकर्त्यांच्या किंवा वापरकर्त्यांच्या नावाचा अभाव ही ठळक वैशिष्ट्य होती. पण या दोन्हीसही अपवाद म्हणून रघुजी भोसले महाराज यांची तलवार, त्याच्यावर त्यांच्या नावाचा उल्लेख आणि नक्षीकाम हे या तलवारीच्या युरोपीय बनावटीचे पाते 18व्या शतकातील भारतातील आंतरराष्ट्रीय शस्त्र व्यापाराकडे निर्देश सुद्धा करते. आणि म्हणून शौर्य, पराक्रम, आंतरराष्ट्रीय व्यापार, शस्त्र व्यापार, कोरीव काम, नामोल्लेख या सर्व अर्थाने महत्त्वाची असलेली आणि कदाचित मी चुकत नसेन तर स्वतंत्र महाराष्ट्रात पहिलीच घटना ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या, शूर सरदार मराठ्यांच्या पराक्रमाचा दस्तावेज महाराष्ट्र सरकारने मिळवला. या 47,15,000 रुपयामध्ये बोली 38,100 पाऊंडची, पण त्यामध्ये विमा, हाताळणी कर, मालवाहतूक भार अशा सगळ्याचा बघता आता अंदाजित 47 लाखाच्या वर ही किंमत आपण अदा केली आहे. काही काळामध्ये या सगळ्या कायदेशीर प्रक्रिया कागदपत्री पूर्ण करून सन्मानाने वाजत गाजत ही तलवार आणि या शौर्याचं शस्त्र आपण भारतात आणि महाराष्ट्रात परत आणू. माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मी पुन्हा धन्यवाद व्यक्त करतो की ज्या जलद गतीने या सगळ्या प्रक्रियांनी गतिविधी झाल्या. माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय अजितदादा पवार, सर्व सरकारच्या मंडळींनी, सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून मला, आमच्या विभागाला, कारण काल रात्री मला या सगळ्यामध्ये आज 3च्या आधी कोणी मध्यस्थ, तो योग्य मध्यस्थ तो तिकडे पोचला पाहिजे, त्याची नोंदणी झाली पाहिजे, कारण तिकडच्या प्रक्रियेमध्ये रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय बिडिंग लिलाव करता येत नाही. दुर्दैव हेही होतं की त्या सगळ्याची हेडनोट त्या लिलावाची इस्लामिक वेंडर्स अशी होती. त्यात योग्य व्यक्ती, योग्य बँकेचे पुरावे सगळे आम्ही रात्रभर त्या ठिकाणी जमा करू शकलो. जाणकार असं म्हणतात की 1800च्या दशकात ज्या वेळेला ईस्ट इंडिया कंपनीशी जो लढा झाला त्यामध्ये नागपूरच्या भोसले घराण्याच्या पराक्रमानंतरही आपल्याला यश आलं नाही असं इतिहास सांगतो. त्यावेळेला जी लूट झाली, जे नजराणे गेले, त्यामध्ये ही तलवार गेली असावी असं मानलं जातं. त्यामुळे असं म्हणता येईल की ईस्ट इंडिया कंपनीने जी लुटली नेली ती शूर सरदार मराठ्यांच्या रघुजी भोसले महाराजांच्या पराक्रमाची शस्त्र, नक्षीकाम,
नामोल्लेख आंतरराष्ट्रीय शस्त्रव्यवहार या सर्वार्थाने संयुक्तिक असलेली दस्तावेज तलवार महाराष्ट्र सरकारने यशस्वीरित्या परत आणण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. नागपूरच्या भोसले घराण्याकडून तुम्हाला काही विनंती करण्यात आली होती का? कारण की त्यांनी आक्षेप घेतला होता या प्रकरणात. आक्षेप असला की इकडे कशी गेली एकंदरीत तलवार? नाही, ते कशी गेली हा संशोधनाचा विषय आहे. त्यांचं मला पत्र जरूर आलं होतं. त्यामुळे इंद्रजित सावंत यांनी दिलेली माहिती आणि नागपूरच्या भोसले घराण्यांनी केलेला पत्रव्यवहार आमच्याशी या दोन्हीचा आम्हाला उपयोग झाला. सर, खरं तर खूप आनंदाची गोष्ट आहे की काल दिवसभर रात्रभर तुम्ही या सगळ्या प्रोसेस केल्या, खूप कठीण प्रोसेस होती. मात्र ती तलवार आता महाराष्ट्रात यायला ती काळ जाईल आणि कधी पण तरी तलवार महाराष्ट्रात येईल. आमची तर इच्छा आहे उद्या जाणावी, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज बिडिंग प्रोसेस झाली. ज्या तिथल्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्थेमध्ये 80-85 वेगवेगळ्या आपल्या नव्हे त्या सगळ्याचा लिलाव झालेला आहे. त्या सगळ्याचे विमा, त्या देशातले कायदे, या सगळ्याच्या प्रक्रिया पूर्ण करून मध्यस्थाबरोबर सरकारचा, म्हणजे सरकारने मध्यस्थ उभा केला असला तरी तो कायदेशीर कागदपत्र या सगळं करून माननीय मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने मी स्वतःच ती तलवार आणायला आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर लंडनला आम्ही जाऊ आणि इतिहासप्रेमी, महाराष्ट्रप्रेमी, मराठा साम्राज्यावर प्रेम करणारे आणि हिंदुस्थानी शैलीवर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांसाठी आम्ही लवकरात लवकर ही तलवार घेऊन येऊ. आज तरी याच्यावरची चर्चा झालेली नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांशी माझी फोनवर चर्चा झाली. ज्या वेळेला 4 वाजता ही सुखद बातमी आली तोपर्यंत सतत पाठपुरावा चालू होता. खरं तर मुंबईतून आणि लंडनवरून सुद्धा दोन्हीकडनं आम्ही तो प्रयत्न सायमल्टेनियसली सुरू ठेवला होता. मुंबईवरनं बिडिंगच्या प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशन आणि बँकेच्या काही अडचणी आल्या, तेवढ्याच मिनिटामध्ये ती दुसरीकडे गेली, तर ते होऊ नये म्हणून तिथेही आपण मध्यस्थ उभा केला होता. आताच्या सगळ्या प्रक्रिया संपल्या आहेत. संबंधित खात्याची मी स्वतः बैठक घेईन, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करीन. पण कुठेही इतिहासप्रेमी किंवा महाराष्ट्रातील नागरिकांना याच्या दर्शनापासून आम्ही वंचित ठेवणार नाही, असाच कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी नियोजित करू. माझा पत्रव्यवहार झाला होता एवढंच सांगितलं. ठीक आहे. पत्रकार मित्रों को आज बताते हुए बहुत हर्ष और आनंद होता है कि भारत के लिए, हिंदुस्तान के लिए, महाराष्ट्र के लिए और मराठा शूर सरदार इतिहास के लिए आज एक गौरवशाली निर्णय, घटना और कार्य करने का मौका महाराष्ट्र सरकार और सांस्कृतिक विभाग को हमें मिला. हम सभी उस बात से अवगत है. परसों से, कल शाम से ये जानकारी महाराष्ट्र में हम सरकार को मिली. पहले तो इंद्रजीत सावंत जी ने मुझे संपर्क भी किया. नागपुर के भोसले घराने की तरफ से भी पत्र आया. छत्रपति शाहू महाराज, इन्होंने जो शूर मराठा सरदार रघुजी भोसले महाराज को नागपुर नियुक्त किया था, जिम्मेदारी दी थी, और शूर मराठा सरदार रघुजी भोसले महाराज, इन्होंने नवाबों से लड़कर बंगाल और उड़ीसा तक मराठा साम्राज्य जीत कर लाया था. सिर्फ उतना ही नहीं, हम सबको इस बात की जानकारी भी है
कि उनका पराक्रम दक्षिण की तरफ भी, जहां पर दो नवाबों से लड़ाई पूरी करके रघुजी भोसले महाराज ने विजय प्राप्त किया था, चांदा, छत्तीसगढ़, संबलपुर, यहाँ पर भी विजय प्राप्त किया था। दक्षिण भारत में कुडप्पा नवाब, कर्नूल नवाब, इनको परास्त किया था। ऐसे हमारे शूर मराठा सरदार रघुजी भोसले महाराज की ऐतिहासिक तलवार लंदन में ऑक्शन में लीलाओं में चली गई थी। जब ये जानकारी आई तो उसके बाद सरकार को भी समय कम था, व्यवस्थाएं खड़ी करनी थी। महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी को मैं बहुत धन्यवाद और अभिनंदन भी करना चाहूँगा। जब हमने संपर्क किया तो उन्होंने जल्द तीव्र गति से इन सब कार्यों की पूर्ति की मंजूरी दी। हमारे एडिशनल सेक्रेटरी विकास खारगे जी, उन्होंने रात को 3 साढ़े 3 बजे तक दूतावास लंदन से हम सबसे संपर्क किया। कुछ तकनीकी विषय बीच में आए और माननीय मुख्यमंत्री जी के आदेशानुसार एक मध्यस्थ को खड़ा करके महाराष्ट्र सरकार ने इस बीड को, इस लाव को हासिल किया है और अब 1800 दशक की यह ऐतिहासिक तलवार मराठा शूर सरदार रघुजी भोसले जी की 47,15,000 रुपये अंदाजन, इसमें महाराष्ट्र सरकार ने मध्यस्थी के मार्फत से अभी उसको कायदेशीर प्राप्त किया है। वैसे तो बिडिंग प्राइस 38,100 पाउंड्स की थी। इंश्योरेंस, माल वाहतूक भार और अन्य जो चीज़ें उनको मिलाकर ये प्राइस 47 लाख के ऊपर जा सकती है। और एक तरीके से हमारा साम्राज्य ओडिशा, बंगाल, दक्षिण तक, छत्तीसगढ़ तक जिन शूर सरदार रघुजी भोसले प्रथम वो घराने ने की थी, ये तलवार मुल्लेरी मूठ, उसके ऊपर जिसको कह सकते हैं कि कोरीव काम, और उस तलवार के पात पर जो छत्रपति शाहू महाराज जी ने ये फिरंगी तलवार चलाने वाले रघुजी भोसले जी को सेना साहिब सुबा ये उपाधि दी थी, उस नाम का उल्लेख भी है। ये स्पष्ट करता है कि उस समय पर बनाई गई, यूज की गई, निर्मित की ये तलवार बहुत तीव्र गति से इस बिडिंग में महाराष्ट्र सरकार ने प्राप्त की है। बहुत जल्दी हम इसको महाराष्ट्र में और हिंदुस्तानी जनता के सामने गाजे बाजे के साथ एक तरीके से ईस्ट इंडिया कंपनी जिसको लूट कर चली गई, वो चीज़ वापस लाने का काम माननीय देवेंद्र जी, माननीय एकनाथ शिंदे जी, माननीय अजितदादा पवार के नेतृत्व में हमारे सांस्कृतिक विभाग ने ली है। हम उसको वापस लाएंगे। दूसरा एक विषय रोल, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज सकाळी 4:30 पासून वांद्रे लिंकिंग रोड येथे लिंक स्क्वेअर क्रोमा सेंटरला त्या ठिकाणी तळघरामध्ये आग लागली। ती पूर्ण मॉलला राख करून गेली। छोटे मोठे व्यापारी आणि व्यावसायिक दुकानदार यांचं नुकसानही मोठ्या प्रमाणात झालंय। मी स्वतः भेट देऊन आलो आहे। आग आता आटोक्यात आलेली आहे। जीवितहानी झाली नसली तरी अन्य हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे। मी स्वतः
त्या ठिकाणी विभागीय आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, आयुक्त, पोलीस उपायुक्त, असिस्टंट पोलीस कमिशनर, सिनियर इन्स्पेक्टर, कलेक्टरचे प्रतिनिधी, चीफ फायर ऑफिसर यांच्याशी 5:30 पासून या सगळ्यांशी मी फोनवर संपर्कात होतो. आता प्रत्यक्षात भेटलो आहे. माजी आमदार जिशान सिद्दीकी ज्यांची निर्मिती या मॉलमध्ये आहे, ज्यांच्या परिवाराची, त्यांच्याशी मी बोललो. काही मुद्दे समोर आले आहेत, काही मुद्दे सिद्दीकी यांनी मांडले आहेत आणि त्यामुळे मी स्वतः आयुक्तांना निर्देश दिलेत की या सगळ्या प्रकरणाची सर्वंकष चौकशी व्हावी, कायदेशीर चौकशी व्हावी. याचं कारण, आग लागण्याचं कारण काय, ज्या इमारतीला, ज्या मॉलला आग लागली ती आग भडकण्याचं त्यामागचं कारण काय, ती आटोक्यात येण्यामध्ये दिरंगाई झाली होती का, रोबोट्स वेळेवर आले होते का, दिरंगाई झाली असेल तर दिरंगाईचं कारण काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चौकशीत आली पाहिजेत. आणि म्हणून अतिरिक्त आयुक्तांच्या स्तरावर यांची चौकशी करावी असे निर्देश त्या ठिकाणी मी दिलेत आणि आयुक्तांनी ती जबाबदारी घेतलेली आहे. मला संशयाचा धूर दिसतो या प्रकरणात, या आगीमध्ये. जे काही प्रश्न जिशान सिद्दीकी यांनी उपस्थित केलेत, तिथल्या व्यापाऱ्यांनी उपस्थित केलेत, आजूबाजूच्या नागरिकांनी उपस्थित केलेत, अधिकाऱ्यांचे काही म्हणणं आहे, कुठेतरी या सगळ्या गोष्टी एकदा संशयविरहित झाल्या पाहिजेत. बरं, ही पहिल्यांदा तळघरामध्ये किंवा त्याच्याही खालच्या, ज्याला आपण म्हणू तळघराचा पोटमाळा म्हणू किंवा अजून तळघर म्हणू, इथे आग लागली ती दौलतनगर सांताक्रूजलाही लागली, आज इथे लागली आहे. त्यामुळे हाही प्रश्न आहे. मुंबईतल्या मॉलच्या तळघरातले पार्किंग, दुकानं, अन्य व्यवस्था, याच्या बाबतीत काही विचार करावा लागेल का, आणि म्हणून या सगळ्याचीच भूमिका महापालिकेला स्पष्ट व्हावी, त्यासाठी चौकशी आवश्यक आहे. सर, एक वेगळा राजकीय प्रश्न आहे. काँग्रेसने आपल्या ट्विटरवरून भाजपला कुठे डिवचलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शीर नसलेला फोटो ट्विट केलेला आहे आणि गायब असं लिहिलेलं आहे. पहलगाम हल्ल्यावरून कुठेतरी काँग्रेसने भाजपवरती हा निशाणा साधलेला आहे. तुम्ही कसं बघता? मला असं वाटतं की याचं सडेतोड उत्तर काँग्रेसला आम्ही देऊ शकतो, देऊ, पण हे सडेतोड उत्तर देऊन राजकीय भांडण भारतामध्ये आमचं अंतर्गत आहे, तेही पहलगामच्या विषयावरून, तेही आमचे 28 निष्पाप नागरिक बलिदान झालं, मृत्युमुखी पडले, त्यानंतर आम्हाला भाजपला जगाला दाखवायचं नाही. त्यामुळे याचं सडेतोड उत्तर आज आम्ही देत नाही. एवढं नक्की सांगू, ही राजकारण करण्याची, राजकीय भूमिका मांडून स्वपक्षहित मांडण्याची वेळ नाही. असं करणं निंदनीय आहे. त्या ट्विटची निंदाच आम्ही करतो. सर, हिंदी में जानना चाहेंगे इसी ट्वीट को लेकर, और साथ ही में कांग्रेस अब बयान ये भी दे रही है कि बिहार इलेक्शन नजदीक है, इसलिए भाजपा ऐसे अटैक करा रही है. तो कहीं ना कहीं अब पॉलिटिक्स भी जो है कांग्रेस की शुरू कर दी है. किस तरह से देखते हैं इसको? कांग्रेस को मुंह तोड़ जवाब हम दे सकते हैं, तैयार भी है, लेकिन हम इस घटना पर, जिसमें हमारे 28 निष्पाप भारतीयों का बलिदान, मृत्यु हुई है, भारत पर हमला हुआ है, उस समय पर अंतर्गत दलगत झगड़ा या राजनीति हम दुनिया को दिखाना नहीं चाहते. ये देश हित में भी नहीं होगा, ये हमारी सोच है. और इस कारण हम तो कहेंगे कि इस घटना पर, इस हमले पर, निष्पाप नागरिकों का बलिदान, मृत्यु होने के बाद ओछी राजनीति करना ये ठीक नहीं. हम उसकी निंदा करते हैं. सर, हिंदी में ये सवाल है, कैबिनेट सब कमेटी बनाई गई है एमएलएस के फंड एलोकेशन को लेकर. कुछ शिवसेना के एमएलएस ने लगातार ये नाराजगी जताई थी कि हमें फंड नहीं दिया जाता. अजीत पवार के खिलाफ उन्होंने काफी बार नाराजगी जताई है. क्या इसलिए सब कमेटी को
देखिए, इस बात पर माननीय मुख्यमंत्री स्वयं स्पष्टीकरण देते हैं, दे सकते हैं, देने वाले भी है और उन्होंने देना ही उचित है। ठीक है। सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.